आता येणं कोणतं काम कळलं म्हणवले का तर मग इकडं नाही तर येत नाही काय मग फवारासाठी किती लोण्या लावल्या आले नाही इकडून तिकडून ते शिवलाल भाऊ आले तर मग त्याच्यामध्ये चाटा मारल्या इकडून तिकडून त्याची बायको आली तर तिने चाट मारली काय माय पण अजब लोक आहे ना आता काय आले तर काय मी तोंड टाकवाले नाही रे पाटील राजू मोठ्या आशेपुढे आलो तुमच्यापाशी ते फक्त आमचं म्हटलं एक काम करावा. काम कोणतं काम आणि तुम्हाला काय कामाच्या टीमला साठून येतो का मी नाही तर तुम्हाला मग इकडं काम राहिलं चाल लोण्या लावतो येत नाही लोक आता तुमचं काम बोललं तर आमचं म्हणतं एक काम करा कोणतं काम आहे तुमचं असं काय विचारलं लाईनी पाटील आम्ही नसले ते कामं केले ना अगोदर ते बायकोचे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला गेलो असं वाटलं होतं आम्हाला का बायकोचे म्हटलं लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून ना त्याला 3,000 येते म्हटलं तर आम्हाला 1,000 देन बा म्हणून त्या दृष्टिकोनानं आम्हीच गेलो बा आमच्या बायकाचे फॉर्म भरायले तर काय तर माय बिन ते उलटं झालं काय उलटं झालं असं जास्तीत जास्त एक दारू पेले असं नाही तर काय जुवा खेळले असं नाही 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 पाटील दारू करू कुठं बाबा दारू नाही पिलो जुवाई नाही खेळलो आम्ही इमानदारीने फॉर्म भरला ते फॉर्म भरायला त्याला 100 रुपये दिले आणि कागदपत्र आम्ही सगळं बरोबर केलं ओके मध्ये सगळं सक्सेसफुल झालं पण आमच्या बायकोचे पैसे नाही आले बाकी सगळ्या गावातल्या बायचे पैसे आले पण आमच्याच बायकोचे नाही आले. असं कोण झालं बा तुमच्यासोबत सगळ्याच बायाचे पैसे आले नाही तर मग बायकोच्याले नाहीचे आले आता पहा बरं तुमच्या बायकोले नाही आले म्हणता गावातल्या सगळ्या बायाले पैसे आले फक्त आमच्या दोघांच्याच बायकाले पैसे नाही आले काऊन नाही आले काही नाही आम्ही कागदपत्र सगळे गेले फॉर्म भरले सगळंच बरोबर केलं ना पण आमच्या बायकोला आले नाही तुम्ही ना काहीतरी गडबड केली असेल मग नाही तर काय असं कसं होऊ शकते सगळ्या बायाचे आले तुमच्या बायकाचे आले नाही असं कसं होऊ शकते काहीच नाही गडबड नाही पाटील सगळं बरोबर केलं ना आम्ही ते कॅपायला ना सगळं केलं ना नाही तर सगळं त्यानंच भरलं ते सितू म्हणलं आहे नाही का त्यानंच भरलं सगळं ऑल्टोल त्यानंच केलं तुम्ही सक्सेस झालं म्हणे तुमच्या बायकाले पैसे पण द्या म्हणे नाही तर काय सगळं केलं माझ्या तरुण पैसे नाही आले आता बायका आमच्या नावाची लावून राहिला पैसे नाही आले तुम्ही फॉर्म भरले की नाही तुम्हाला आमचा विश्वास नसून होत पण आजी शपथ घाल तुम्ही खरोखर आम्ही इमानदारीने फॉर्म भरले त्या फॉर्म भरण्याला 100 रुपये दिले सगळंच बरोबर केलं नाही तरी पण पैसे नाही आले आता म्हटलं तुम्ही फक्त आमचं बाई एक काम करा हो समजलं मला यायचं का कोणतं काम आहे तर पैसेच मागतील म्हटलं पैसे जर मागत असताना तर म्हटलं आता सांग तुम्ही पैसे आहे नाही आपल्याजवळ बाकी दुसरी कोणती तुमची मदत करू शकतो मी हा त्या कापेवाल्याची देऊ शकतो त्या शेतवाल्याची म्हणजे ती देऊ शकतो त्या 2 गोष्टी बोलू शकतो तेवढं आपण काम करू शकतो बाकी म्हटलं पैशाचं काम आपल्याकडून होणार नाही कारण की माझ पैशाचा आटेन नाही का सगळे जेवढे पैसे तेवढे मी वावरायला लावून दिले पाहणार राजू लाईने पटेल जरा म्हटलं जास्त रुपये नाही पाहिजे 6,000 रुपये पाहिजे आम्हाला 3,000 रुपये आमच्या बायकोला देऊन देतो आणि म्हटलं तुमच्या तिकडे आम्ही कामाला येतो लागतो आता कोण्या कामाला येतं बा तुम्ही मग इकडं हा फवारा झाला निंदने झाला सगळंच झालं नाही तर तुमच्या लोण्याला लागते कामाला चला आता फवारा मारायच्या एवढेच कमी लोण्या लावल्या का चाटाई मारला शिवलाल भुवनच्या बायकोनी मारली नाही का चाटेल काम आहे तुमचं आता म्हणता बाबा काम द्या आता कोणतं काम देऊ तुम्हाला कोणतं कामाला येतं मग इकडं काय हात पाय दाबाला येतं मायावाला का डोकं दाबाला येता पाहा लाईने पाटील असं ना कोणतं काम म्हटलं कोणते काम करतो आम्ही नाही तर मग काम नसतं तर आम्हाला म्हटलं 6,000 रुपये देऊन द्या आम्ही 3,000 घेऊन घेतो आणि दुसऱ्याच्या इकडे कामाला जातो तुम्हाला पैसे देतो द्यायला पुरत नाही बाबा हे दोघं जणाला चॅप्टर आले का जे कवा झेकी देतील आणि काय कधी काय सांगता नाही फुट आपण काय 6,000 रुपये देऊन द्या फसू द्यावा ते फुट देत नाही का वापस कारण नाही ना पण तुम्हाला आता काय सांगितलं मापाशी आठवण नाही तर का सगळे मी वराला लावून दिले जेवढे होते ना तेवढी लावली मी मोठ्या आशेने आलतो लाईने पाटील आम्ही तुमच्या जवळ आम्हाला असं वाटलं तुम्ही आमचं काम करसान बा पाहणं करा ना म्हटलं जमा ना जास्त रुपयाचं काम नाही ना फक्त 6,000चं काम आहे 6,000 रुपये काय कमी आहे करायचे शिवलाल भाऊ 2-3 हप्ते चालले जाते ना ते 6,000 रुपये कमावण्यात नाही तर काय आपल्या पैसे आठवण नाही बा तुम्हाला मी पहिलं सांगून दिलं पैसे जर काम असेल तर आपल्याकडून होत नाही लगेच त्या कॅफेवाल्याला म्हणजे त्या शेतवाल्याला काही म्हणायचं असेल काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला येतो तुमच्यासोबत त्याला बोलतो याचे पैसे काढून नाही आले काही नाही तुमच्याकडून बोलतो मी लगेच बोलून देतो अजून काय एवढी मदत होईल आपल्याकडून अजून काही पैशाची मदत होत नाही चला शिवलाल भाऊ नाही मध्ये तर काय करता त्याला आपला फालतू टाइम वाया गेला बायमध्ये करा दुसऱ्याला मागतले असते तरी काही ना काही देऊन दिले असते असं वाटलं बाबा पाटील आहे पैशाला माणूस आहे ते म्हटलं करा मदत पण काय जे त्याने लोकांना हात ओढून लावले आपल्याला काहीच नाही म्हणते पैसे मागे एवढे पैसे असून चालले लेगाचे चांगले होण्याचे पैसे मागाले अरे माहित आहे ना तुम्ही कसे लोक आहेत म्हणून झ्याक्या मारणारे आहे ना काम पडलं तर लेगाचे लोण्याला लागते येत नाही कामाला आता म्हणते काम दे कोणतं काम द्या देईल पैसे द्यायलाच नाही पुरत म्हणा पैसे वापस नाही करत 1 नंबरचे लुचाळा लेगाचे बरं झालं डायरेक्ट नाहीच म्हणून दिलं मी ना आता माठ होस निघते नाही म्हणत नाही आपण कुणाले पहिले काय यायचं माहिती ना आपल्याला कारभार कसा आहे 1 नंबरचे लुचाळा तर तिकडे आपल्याला काय करावं लागते उठ आता कसं करायचं शिवलाल भाऊ बाय लाईने पाटील देर म्हटलं तर ते नाही दिलं नाही बाबा आपल्याला आता नाही बाहेर कुठं हाकलून लावलं आता कोणाला बघा हो ना राजा मुले वाटलं होतं का देन म्हणून लाईने पटेल पण कायचं बाबा त्याने तर असा बहाना केला जसं आपल्याला काही समजतच नाही नाकातले बुट आपण तोंडातच टाकतो नाही झुमर त्याने बहाना काय केला सगळे पैसे वावराला लावले म्हणते राजा पाटला पैसे काय वावराला लावा जुकतेच पैसे आहे का अजून आहे नाही का लागेल तेवढा खंडीचा गाड आहे पैसा पण कायचं बाबा दिला नाही बहाना केला तर ठीक आहे म्हणा हो काम पडणार तर एका गावात राहतो डबल काम पडणार सांगू दिले ते तर सांगूच म्हणा बघा सांगितलं राहतो का आपण पण आता कसं करायचं बायकोले कुठून द्यायचे 3,000 रुपये आपल्याला कुठं आणायचे आता हो ना राजा कुठून आणा माय बिना 3,000 रुपये आता चोरी करा काय एखादा बँकेत टाका का कसं काय करा मला काय तर काही समजायला येऊन राहिलं काही करा मग शिवलाल भाऊ विचार नाही तुमची बायको तुम्हाला ठेचला बघा राहत नाही आणि माई बायको म्हणे आपली म्हणजे चांगली घोडमुदात काढते मग लावा कुठून नाही कुठून वेळ लावा कुठून लावा चोरी करा नाही तर काही करा म्हटलं फक्त दिमाग द्या विचार करा बा कुठून आणायचे पैसे का आणायचे म्हटलं लावा जरा दिमाग लावा डोकं लावा तुमचं काय डोकं काहीच नाही काम करू राहिलं बाबा काहीच काम नाही करू राहिलं लाडकी बहीण आहे ना हे आपल्या आगर आली नसला म्हणजे आपल्या बायकोचे फॉर्म भरायला गेलो नसलं हे म्हटलं आगर घेतला आपण
हो ना मा भी नसली ते झंझट आली ना अंगावर लेणं देणं काहीच नाही. आता ते जे पैसे आले नाही त्याच्यामध्ये आपला गुन्हा आहे का काही. आता मागं पुढे येते सांगून राहिलं त्याला तर ते ऐकायला खाली नाही बायका. आम्ही तेही पाहिजेच म्हणते सगळ्या बायला आले तर तेही पाहिजेच. आता राजा आपल्या खिशातून कुठून द्यावं काय द्या मला काय सगळं समजा लिहून राहिलं. जर असते जवळ तर देऊ नाही दिले असते पण ताटात नाही खिशात काम नाही धंदा नाही कुठून नाही दिले 3-3 हजार रुपये. पाटलापाशी गेलं तर ते नाही दिले नाही. आता कुठून आणणार चोरी करावं का काय करावं. पहा ना शिवलाल भाऊ जरा लावा ना तुमचं डोकं. एकदा आपला ताळमेळ लागेपर्यंत एकदा लागला आपला जमलं गेजे का मग झालं मग काही टेन्शनच नाही. अरे कुठं लावू डोकं कसं लावू आपल्यापाशी पर्यायच नाही. आता चोरी केल्याशिवाय तो जे पर्याय आहे तोच उपाय आपल्यापाशी चोरीच करावं लागते. तेव्हा कुठं आपल्यापाशी पैसा नाही आपल्याला उधार पाधार कोणी देत नाही रे भाऊ. मी सांगतो ना एवढ्या मोठ्या पैशाला माणसापाशी गेलो आपण त्याने दिलं का आपल्याला. हा म्हटलं त्यानं बाहेर करून आपल्याला लावून लावलं मग तू कोणी देऊन राहिलं आणि काय आता कोण देते कोणी आपल्यापाशी. चोरी केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. मी सांगतो ना तेच करायला लागते तेव्हा कुठं आपल्यापाशी पैसे. अरे चला मग शिवलाल भाऊ चला 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 आता काही विचार नाही करला का जे होईन ते पाहूनच घेऊ. म्हटलं जे होईन ते पाहून घ्या काय करतो उपाय नाही आपल्या म्हणजे उरला तेच करला का. चला चोरी करून टाकू पैसा घेऊन बायकोला देऊन देऊ आणि मोकळे होऊन जाऊ. फालतू आता झंझट काही अंगावर घेऊ नाही. नाही तर डोकर पाणी चालला आपल्या सोन्या उराला तर मले आम्ही लेणं देणं काहीच नाही. बायको नसलं फॉर्म भरायला गेलं नसली उपाधी अंगावर आली आईच्या नंतर नाही भावा बायको एकही काम करत नाही. तुलाच गेलं तिकडे काय होतं चला आता करून टाकू म्हटलं. चोरीच करायचे ना चला करून टाकू. हो अरे चोरी करणं म्हणजे काय का तुला खेळ बनवले खेळल्यावर का वाटून राहिला करायच्या झुम रे कायच्या काही बोलून राहिला. चला चला करून टाकू म्हणून राहिला. अभिन दुनिया भराचा जीव धोक्यात टाका लागते. एकदा सापडला गिपडला का झाला फिटला लंबा पोलीस स्टेशन पर्यंत गेला का झालं मग तर लंबाच फिटते मग काही विचारायचं कामच नाही. मला एक गोष्ट माहिती आहे शिवलाल भाऊ तुम्ही राहिल्यावर नाही का एवढ्या दूर बॅटरच नाही जात. आता आपण काय काय चोऱ्या केला नाही का तेवढ्या चोऱ्या केला तर आपला बॅटर गेला का आजपर्यंत पोलीस स्टेशन पर्यंत. का कोणाला माहित पडला का काही काय तर काहीच नाही. मग आता माहित पडलं का तुम्ही फक्त तुमच्या डोकं चालवा. मला माहित आहे तुमच्या डोक्यावर मला भरोसा आहे. तुम्ही असा प्लॅन बनवता का नाही का कोणाला माहितच नाही पडत. हा तुम्ही फक्त प्लॅन बनवा आणि लवकर आता आपण तो प्लॅन सक्सेस करून टाकू. लवकर पैसे घेऊन येऊ त्या बायकाच्या 3-3 हजार नाही 3.5 हजार रुपये टोटार फेकून मारू. तुल्याकडे तिकडे काय होतं काय मीच घरी जेवायला का खावले नाही नुसतं लाटाळले पाहून राहिले आपल्याला. तुम्हाला तर दिल्ली मध्ये बत्ती बदल मी वाचून गेलो. तुम्ही लवकर म्हटलं शिवलाल मध्ये प्लॅन बनवा लवकर तयार करा. आता आपल्याला प्लॅन आता बनवायचा या लवकर आता सक्सेस करायचा आहे. तुलाच गेलं. अरे कोणता प्लॅन बनवू राहिजे इथं डोकं काम नाही करू राहिलं. तू प्लॅन बनव करून राहिला. बायको तर बायको ना राजा म्हटलं 2 दिल्या त्या मुगरीनं मग 2 दिल्या माझ्या पाठीवर. त्या पाठीला आता पाठी दुखून राहिली शिल्का मारून राहिला. बायको म्हणजे काही वीस नाही करून राहिली ना सुस्तीच नाही करून राहिली. जे आला हातात ते मारून राहिली. भीन नसलं गेलं बा ते फॉर्म भराली होत तुलीच गेलं तिकडे. याच्यानंतर नाही भावा याच्यानंतर नाही तिच्या कामं तिलाच करू देतो. माझ्या काम मी करतो. किती घेते म्हणून ना 1000 देतो 2000 देतो तरी पण नाही भावा मला पाहिजेच नाही म्हणतो. ते कामं तूच कर. तुलाच गेलं तिकडे काय होतं. आता म्हणतो प्लॅन मी काय बनवत नाही तूच बनव आणि तूच म्हटलं सक्सेस कर. मला नाही समज शिवलाल भाऊ प्लॅन बरोबर ते तुम्हाला जमते बरोबर नाही करायचं. तुम्ही असे करून राहिले आता म्हटलं 3-3 हजार रुपये आणायचे ना आपल्याला. मग प्लॅन बनवा नाही लागणार का. बरं घ्या म्हटलं लवकर बनवा आता. आता अगोदर हे करा तुम्ही बरोबर लवकर बनवा लवकर आपण ते काय गेम करून टाकू लवकर पैसे आणून बायकोला देऊन देऊ. हडर ये ना रे आम्ही कसा बकरा आल्या का आता तुले बजाडू बरे धरून आता नुसतं लेखाला चाल जबरदस्तीने गोळ्यात घेऊन चाला लागून राहिला. चाल तू घरी चाल. तुला बजायला बगड सोडत नाही चाल तू घरी. सायकांना बकरा राहिला असतं ना घरी इकून टाकला असता. सायाचे आले दिले असते बायकोले पैसे. पण काय करता आपल्या घरी बकराही नाही. बकरा नाही का बकरी नाही. माय पण आता बकऱ्याला बरेच भाव असं आता पोळा आहे ना खोया ना समोर बकऱ्याला चांगले भाव असं आता नाही तर काय माय पण आपल्या घरी बकराच नाही काय करतं. अरे ये ना रे हड अरे कुठं गेलं शांताराम मोकड्याला घेऊन. अरे वावराकडे घेऊन गेले त्याला जरासा मी म्हटलं खाय जरा चारा गिरा तिकडे नेला जाणं पाय मोकळे होते म्हटलं नाही तरी दिवस घरी बांधूनच राहायचे. तर चला म्हटलं पाय मोकळे होते आणा दिले घुमून. तर काय झालं का ते असं जिद्दी झाला नाही चालत नाही काही जबरदस्तीने त्याला वळत वावरात नेलं तसंच वळत वापिस आणलं चालून राहिला काही नाही. हो एका जागा राव झालं ते तसं. तुम्ही ते गवना घेऊन पाठवायला पाहिजे होतं. पाठवलं तो शिवलाल तो म्हणे ढोरकी ह्या बकऱ्याला पाठवू नका म्हणे मारकुंडा आहे म्हणे सगळ्या बकऱ्याला मारून राहिला म्हणे या. हो याने मी नेत नाही म्हणे. मग काय करा म्हटलं बाबा मग त्याच्यासाठी मी घरीच चारा आणू घरीच बांधून ठेवते. मग आता मी म्हटलं आजचे दिवस याला चला घेऊन जाऊ फिरायला पाय मोकळे होते चारा चालून नाही राहिलं. जाऊ दे ना आता तसे झाले ना त्याचे दिवस. आता काय राहिलेच काय आता काय 4-5 दिवस राहिले नाही. आता आला ना पुढा झाला ना आता विकसानं दिले कहिले नाही. हो आता तिला राखू ठेवण्यात काही मजा आहे का. झाला मोठा झाला चांगला तगडा आहे ना. हो चांगला भाव भेटते आपल्या बोकड्याले. आता इकतो ना आता पाहतो ना येणार आता कोणी घराकडं. हो चांगला भाव तर मागतो लेगाले. हो भाव घेऊ भेटेल म्हणा चांगला बोकडे तुमचा चांगला तगडा आहे. हो भेटते चांगला भाव भेटते. हो पा भाऊ इका महावीन काय करत आमच्या पैसे रस्ता तर आम्ही इकला असता आता. पण आता हाय नाही महावीन काय आता उपाय नाही आता. आता कसं करतो रे झुमर म्हटलं कुठून लावते 3-3 हजाराचा मेड. माझ्या डोक्यात आता शिवलाल भाऊ एक प्लॅन आला. आपल्या पैसे बोकड्या नाही तर नाही. आता म्हटलं आपण शांताराम बोलतात बोकड्या गाय पुरून टाकू संध्याकाळी आणि इकून टाकू. भाऊ मग बोकड्याला चांगला भेटते बोकडे तगडा. आता म्हटलं कोई आहे चांगला भाव भेटते. काय करता का मग माझ्या डोक्याचा प्लॅन आला या. बाबू तूच करतो चांगला दिसतो तूच लाता खातो. मी म्हटलं हे अगोदर धंदे करत नाही तूच करतो म्हटलं तूच कर. त्याचा बोकडा गाय पडून तू शिकजो. तूच 3,000 रुपये त्या बायकोला देतो मला आठवणी नाही पाहिजे. तुला गेलं तिकडं नसले लाता खायचे धंदे. बोकड्यान फोकडा गाय पडायला पुढे काय वयकाला येते ना. बोकडे म्हटलं जनावर ना वयकाला येते ना. तो त्याच्या मालकाला वैकते मालक त्याच्या बोकड्याला वैकते. अगोदर धंदे आपण नाही करत तूच करत पोचतो बाबा हुट. त्याला तर बा शिवला झुमर तुमच्या काय बा गोष्टी झाल्या चालू द्या. त्याला इथं बोकड्याला बांधतो.
प्लॅन चांगला ना शिवलाल भाऊ. आपल्याला काय मोकळा गायब करणार? अरे घेणार तर कोणी भेटते मग. आता काय त्या समोर कोणी घेते, डोळ्यावर घेते, नाही त्याचा पैसा आहे. करता का सांगा तुम्ही फक्त. माझ्या डोकं काही काम करून नाही राहिलं झुमऱ्या. आता मला तू शांततेत बसू दे, विचार करू दे. हो फालतू म्हटलं हे नवीन प्लॅन बनवून मला काय सांगू नको, अगोदर धंदे करू नको. तुला करायचं होतं ना तर बोकड्या फोकड्या गायब तू करत बस. मला बस शांततेत बसू दे. हो बरं बसा शांततेत बसा आणि करा विचार. मला माहिती तुम्ही विचार करसानच काही ना काही. बोकड्याचाच करसान. आता मी सांगितलं ना तर तुम्ही बोकड्याचाच करसा. बरं करा विचार. थांबतो मी आता गुच्चाम बसतो. आला पोळ्याचा सण लय भारी, चल नाचूया. आता जास्त दिवसाचा पाहुणा नाही राहिला बाबू. तू बसायला 2-3 दिवस. पोळा आला की पोळ्याचे 1-2 दिवस पहिले तुला इकूनच टाकतो. मस्त मापाशी कच्चा चांगला पैसा आहे ते. हो चला पोळ्याचा सण लय भारी, चल नाचूया. अरे हो शिवलाल भाऊ, म्हटलं राजा झाला सर तुमचा विचार करून. बस करा ना आता. दिवसाचा अंधार होऊन गेली तरी मग तुमचा विचार सोडून नाही राहिला. मला झाला असं तो प्लॅन बनवून तर लवकर झाला. मग बोकड्या काय करून टाकू म्हटलं शांताराम भाऊचा. इकून टाकू म्हणतो कच्चा पैसा आहे ते. मग बायकोला 3,000 देऊ. म्हटलं त्या बोकड्याचे 10,000च्या वरच पैसे येते. त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. पैशाला अगं बघा येते. मग आपल्या घरचं होते, बायकोला देणं होते. चला लवकर आता. अरे तूच जा बाबा, तूच तो बोकडा गायब कर, तूच पैसे घ्यायचं. मला आठवण पाहिजे नाही. विना माझ्या मांगा लागू नको, मला बसू दे. हो चाला लगा मांग. अरे जा ना घरी, तू जा ना म्हटलं. जाय घरी जा, माझ्या डोकं खाऊ. अरे बाबा शिवलाल भाऊ काय बोललो मग तुम्हाला? एखादा मार गरम होऊन राहिले त्या म्हणते घरी. म्हटलं काय बोललो? काय शिवाय घ्या दिला का काही? म्हटलं जे आहे ते सत्य सांगून राहिलं. आपल्याला कोणी पैसे उधार देत नाही तर म्हटलं आपल्याला काही ना काही चोरीच करावं लागत ना. तर आपल्याला चोरी भेटली, काय करायचं काय नाही. तो प्लॅन बनवला मी ना. तुम्ही नाही बनवला तर मी नाही बनवला. तुम्ही त्याच्यात राजी नाही बाबा. अरे कसा राजीव झुमऱ्या सांग बरं तू मला. पहिलेच आपण कडकीच आहे आणि कडकीत जर आपण पोलीसवाल्याचा याच्यामध्ये जर लपड्यात पडलो, आपण जर चोरी करताना सापडलो तर नाही म्हटलं दुष्काळात 13 महिने आहे का. पहिल्याच बायको सोबत आपला तर 36चा आकड्यासारखा झालाय. त्याचे 3-3 हजार आले नाही तर ते आपल्याला म्हणजे कातावूनच आहे. त्या तरी आणतील का आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये सोडून? कोण आणणार आपल्याला? कोण धावपाय करण सांग बरं मला. म्हणून म्हटलं बाई नसले धंदे केल्यापेक्षा दुसरा काहीतरी उपाय काढू. तो मग त्याच्यातून पैसे काढून त्या बायकोला देऊ. म्हटलं चोरी तरी धंदे काही करू नाही. पुढ्याच्या समोर पालत्याचा सण आहे, सणासमोर काय बा ताल करतं. असं म्हणजे सुधारले वाटते तुम्ही नाही. बरोबर ठीक आहे. जमा मग शिवलाल भाऊ तुम्ही जमा मी झोपते. काय करता? घरी झाले काय पुरत नाही. घरी जर गेलं तर बायको जेवायला देतात नाही, उलट्या लाता द्या. त्यापेक्षा घरी काय जात नाही, इथं झोपतो तर तिकडे तुल्यात.